केदार तारिणीच्या एका चुकीमुळे दयानंद काकांचा जीव धोक्यात, तर युवराजचा केदारवर हल्ला. तारिणी मालिकेत मोठा ट्विस्ट. तर तारिणी मालिकेच्या आजच्या भागात एका घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण कुटुंबात आता मोठा वाद सुरू होणार आहे. दया काकांची काळजी घेण्याची जबाबदारी केदार आणि तारिणीवर होती. मात्र दोघेही अचानक तिथून निघून गेल्यामुळे दया काकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झाला. यावेळी योग्य मदत मिळाली नसती तर मोठा अनर्थ घडला असता. ही गोष्ट समजताच युवराजला प्रचंड राग अनावर होतो. आपल्या वडिलांच्या जीवाशी खेळ झाला असं त्याला वाटलं. संतापलेल्या युवराजने थेट केदार येताच त्याला जाब विचारला. रागाच्या भरात त्याने केदारची कॉलर पकडून त्याला जोरात धक्का दिला. माझा बाप जाता जाता राहिलाय असं म्हणत युवराजने आपला राग आणि वेदना केदार समोर व्यक्त केल्या. त्यामुळे घरामध्ये भांडणाचं वातावरण झालं. तर दुसरीकडे कौशिकीनेही तारिणीवर नाराजी व्यक्त केली. तारिणीने दिलेला शब्द पाळला नाही अशी भावना तिच्या मनात आली. दया काकांची जबाबदारी नीट न सांभाळल्याचा आरोप तिने थेट तारिणीवर केला. कुटुंबातील इतक्या महत्वाच्या प्रसंगी निष्काळजीपणा का झाला याबद्दल कौशिकीने तारिणीवर मोठा आरोप करत तीव्र नाराजी व्यक्त केली. पण आता केदार आणि तारिणी नेमके कुठे गेले होते? अशी कोणती मोठी तातडीची परिस्थिती निर्माण झाली होती की त्यांनी दया काकांना एकटं सोडण्याचा निर्णय घेतला? त्यांच्या गैरहजेरी मागचं नेमकं कारण काय आहे हे मालिकेत पाहणंही तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे तारिणी आता तिथे स्वतःची बाजू कशी मांडणार, केदार युवराजचा राग कसा शांत करणार आणि या घटनेमुळे घरातील नातं कसं बदलणार हेही पाहणं तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. सध्या तारिणी मालिका ही खूपच इंटरेस्टिंग फेजवर आहे. तारिणी मालिकेतला हा ट्विस्ट तुम्हाला कसा वाटतोय आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा. आणि तारिणी मालिकेचे असे अपडेट तुम्हाला जाणून घ्यायचे असतील तर मालिका बज मराठीला नक्की सबस्क्राईब करा. अशाच मालिकांचे ताजे अपडेट्स जाणून घेण्यासाठी मालिका बज मराठीला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.